कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून भरीव आणि दर्जेदार विकास कामे उभी करण्याचा मी जाहीर शब्द देतो, अशी ठाम ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दिली। तारदाळ येथे आयोजित लाडकी बहीण सन्मान सभेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, माता सुरक्षित तर परिवार सुरक्षित या उदात्त हेतूने सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवली आहे। विरोधकांकडून ही योजना बंद पडणार असल्याची अफवा पसरवली जात आहे। मात्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सत्तेत आहेत तोपर्यंत ही योजना बंद पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असे ठणकावून सांगताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। महायुती सरकार हे महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारे लोकाभिमुख आणि कल्याणकारी योजनांचे सरकार असल्याचे नमूद करत शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी उभे राहणारे हे सरकार आहे, त्यामुळे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। महिलांचा या निवडणुकीत निर्णायक सहभाग असून उमेदवारांच्या विजयात महिलांचा क्रमांक पहिला असणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। महायुतीच्या उमेदवारांना विजयाचा गुलाल लागणारच असे ठासून विश्वास त्यांनी दिला। महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देत शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करत त्यांना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे। जसं बहिणींना सक्षम केलं तसं भविष्यात लाडक्या भावांसाठीही नवनवीन योजना आणून त्यांनाही स्वतःच्या पायावर उभे करू, अशी घोषणाही त्यांनी केली। या सभेप्रसंगी जिल्हा परिषद उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे, पंचायत समिती उमेदवार प्रियांका खोबरे व सनी औळकर यांच्या प्रचारार्थ लाडकी बहीण सन्मान सभा योजना आयोजित करण्यात आली होती। तारदाळमध्ये सुरू असलेल्या जलजीवन योजना माझ्या सहीने पूर्ण होऊन त्या आज कार्यान्वित आहेत, अशी माहिती देत शिंदे म्हणाले की कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक असून येथील युवकांसाठी नवनवीन उद्योग उभा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही सरकारची भूमिका स्पष्ट करत म्हणाले, भाजप व महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे, त्यामुळे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। या भव्य सभेस पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, आमदार राहुल आवाडे, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार डॉक्टर अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने तसेच संजय पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, प्रसाद खोबरे, प्रमिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच तारदाळ सरपंच पल्लवी पोवार, माजी सरपंच यशवंत वाणी, खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच राणी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेचे प्रास्ताविक खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, यशवंत वाणी व कोरोची सरपंच संतोष भोरे यांनी केले। उमेदवार सानिका आवाडे, प्रियांका खोबरे व सनी औळकर यांनी आपल्या मनोगतातून मतदारांना कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले। सभेचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव यांनी केले, तर आभार प्रियदर्शन सचिन पवार यांनी मानले। महिलांच्या प्रचंड उपस्थितीमुळे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ठाम आश्वासनांमुळे ही सभा महायुतीच्या शक्ती प्रदर्शनात परिवर्तित झाल्याचे चित्र तारदाळमध्ये दिसून आले।